राहुरी नगर परिषदेत विरोधी पक्षातील परिवर्तन तथा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना बहुमताच्या जोरावर दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असून त्यांच्या प्रभागातील विकास कामं, पाणी पुरवठा, रस्ते आदी मूलभूत सुविधांबाबत सातत्याने दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरुण साळवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केलाय। तसंच नगर अध्यक्षांकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा दावा त्यांनी केलाय। साळवे म्हणाले, भाजपच्या 8 नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामं रखडली आहेत। पाणी पुरवठा, रस्ते तसंच इतर नागरी सुविधांबाबत वारंवार मागण्या करून सुद्धा त्यांची पूर्तता होत नाहीये। त्यामुळे नागरिक आमच्याकडे जाब विचारतायत। नगर अध्यक्षांच्या निदर्शनास हा प्रकार आणून सुद्धा परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही। यावेळी नगरसेविका प्रियांका काशीद यांनी नगर परिषदेतर्फे आयोजित महिला दिनाच्या 6 दिवसीय कार्यक्रमात विरोधी पक्षातील महिला नगरसेविकांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप आहे। कार्यक्रमाच्या प्रसिद्धी साहित्य आणि व्हिडिओमध्ये आम्हाला स्थान देण्यात आलं नाही। तक्रार केल्यानंतर अपेक्षित सन्मान मिळाला नाही। सत्ताधारी नगरसेवकांच्या कुटुंबियांना प्राधान्य देण्यात आलं, मात्र निवडून आलेल्या महिला नगरसेवकांकडे दुर्लक्ष करण्यात आलं असंही त्या म्हणाल्या। सभागृहात सुद्धा विरोधी नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे। विकास कामांसाठी केलेल्या अर्जांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। भाजपचे गटनेते राजेंद्र पाटील उंडे यांनी 8ही नगरसेवकांनी मांडलेल्या सूचना आणि मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिलाय। पत्रकार परिषदेला भाजपचे गटनेते राजेंद्र उंडे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, नगरसेवक नयन शिंगी, नगरसेविका प्रियांका काशीद, मनीषा बर्डे, प्रसन्ना वराळे, सिंधुताई डावखर, मनीषा भोंगळ, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश पारख, मंडल अध्यक्ष विक्रम भुजाडी, गणेश खैरे, उमेश शेळके, नानासाहेब पवार, सचिन भोंगळ, सचिन मेहत्रे, सुजय काळे, दिनेश उंडे, अरुण डवले आदी उपस्थित होते। महिला दिनाचा अनुभव म्हणजे की अक्षरशः त्यांनी आम्हाला वगळले, त्या कार्यक्रमामधून वगळण्यात आलेले की कुठल्याही तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा, 6 दिवसाचे 6 व्हिडिओ तुम्ही चेक करा की त्याच्यामध्ये आम्ही कुठल्या म्हणजे कोणत्या व्हिडिओमध्ये आम्ही दिसतोय, कुठल्याही व्हिडिओमध्ये आम्ही दिसत नाही। अक्षरशः आम्हाला त्या गोष्टीबद्दल तक्रार करावी लागली। त्या दिवशी शेवटच्या दिवशी त्यांनी आम्हाला सन्मान दिला। सन्मान तोही काय असतो, तो सन्मानही म्हणजे कुठल्याही कोणाचा सत्कार किंवा काही करण्याचा सन्मान आम्हाला मिळालेला नाहीये। आम्ही नगरसेविका असून आम्ही सामान्य जनतेमध्ये बसलेलो होतो आणि जे नगरसेवक म्हणजे नगरसेविका असून सुद्धा आम्ही बाजूला होतो आणि जे नगरसेवक आहेत त्यांच्या ज्या म्हणजे मिसेस आहेत त्यांना प्राधान्य देण्यात आलं आणि ज्या बाकीच्या त्या नगरसेविकांच्या ज्या मैत्रिणी किंवा त्यांचे जे काही असतील त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। आणि प्रत्येक वेळेस म्हणजे आम्हाला अनुभव आलेला आहे, सभागृहामध्ये पण ज्या वेळेस आम्ही उभं राहतो, ज्यावेळेस आम्ही आमचे मुद्दे मांडत असतो, त्यावेळेस आम्ही आमच्या अर्जाबद्दल किंवा आमच्या तक्रारीबद्दल जेव्हा मान्यता म्हणजे त्यांना सांगत असतो त्यावेळेस दुर्लक्ष केलं जातं आमच्या बोलण्याकडं आणि जे दुसरे नगरसेवक असतात ते मध्येच म्हणजे आमचा मुद्दा सोडून तो दुसरा मुद्दा पटकन उचलून धरतात। त्यामुळे आमच्या मुद्द्याला किंवा आम्ही जो काही अर्ज केलेला आहे त्याला प्राधान्य दिले जात नाही। तुम्ही ज्यावेळेस विकासाची कामं घेऊन जाता त्यावेळेस काय विकासाच्या कामांच्या आज आमच्याकडे अर्जांचे जवळजवळ 7 ते 8 अर्ज प्रत्येक महिलेकडे म्हणजे प्रत्येक नगरसेविकेकडे आज अर्ज आहेत, तर एकही त्या अर्जामधलं एकही काम आजपर्यंत झालेलं नाहीये। सभागृहात आवाज उठवत नाही? सभागृहामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक अर्ज आम्ही अध्यक्षांना देत असतो आणि प्रत्येक वेळेस त्या अर्जाची आणि प्रत्येक वेळेस त्या कामाची आम्ही त्यांना आठवण करून देत असतो। पण कधी आतापर्यंत आमच्या फक्त जे काही किरकोळ कामं आहेत ना डागडुगीचे तेवढेच कामं फक्त केले जातात, पण जे मेन कामं आहेत ते कामांकडे लक्ष दिलं जात नाही। आपला दुजाभाव केला जातो विकास कामांमध्ये आपल्याला? हो, ते पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, तर त्यात प्रामुख्यानं सत्तारूढ पार्टीच्या बहुमताच्या जोरावर जे आम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते आमच्या 8 नगरसेवकांना, त्याबद्दल आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। मग ती विविध कामासंदर्भात असेल, पाणी पुरवठ्याच्या कामासंदर्भात असेल, रस्त्याच्या कामासंदर्भात असेल, अनेक विकास कामाच्या बाबतीत असेल, अशा संदर्भात आम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते। आमची कामं केव्हा होत नाहीत, वारंवार मागणी करून सुद्धा आम्हाला मानहानी होती आमची। तर हे किती अध्यक्षांच्या कानावर वारंवार या गोष्टी घालत असताना सुद्धा
दुर्दैवानं आमचे अध्यक्ष सुद्धा याकडं दुर्लक्ष करतात किंवा त्यांचं काही चालत नाही असं आम्हाला त्याच्यावरून दिसतं. पण त्याचे दुष्परिणाम हे आम्हाला भोगावे लागतात. कामं होत नसल्यामुळं लोक आम्हाला विचारतात तुम्ही नगरसेवक झाले कशाला झाले काय झाले. कारण इथं तिथं कामच जर होत नाही, विकास कामच जर होत नाही तिथं, किंवा पाणी पुरवठ्याचा प्रश्नच जर सुटत नाही तिथं, अनेक अडचणी येतात त्याच्यामध्ये. असं तर त्याचा मी माझ्या मीटिंगमध्ये केलेलाच आहे. तरी मी आपल्याला या शॉर्टमध्ये सांगू इच्छितो का आम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. आमच्या 8 नगरसेवकांना दुय्यम दर्जाची वागणूक देऊन आमचे काम केलं जात नाही. हा आमचा यांच्यावर सत्ताधारीवर आरोप आहे. बहुमताच्या जोरावर जे आम्हाला ते दुय्यम दर्जाची वागणूक देतात त्याविषयी आज आम्ही खरे ते दूर करण्याकरता आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ते या प्रसंगी मी इतकं सांगू इच्छितो. बोला. आपण निवडणूक म्हणलं होतं, राज्यात व देशात भाजपची सत्ता आहे, आपण भाजपच्या चिन्हावर निवडून आलेलो आहात आणि आता आपण म्हणतोय की आपली कामं होत नाही, आम्ही जरी भाजपच्या चिन्हावरून निवडून आलेलो आहोत तरी जे आम्ही अल्पमतात आहोत आणि बहुमतात ते सत्तारूढ पार्टीचे लोक आहेत. तर शेवटी जे काही निर्णय व्हायचे किंवा जे निर्णयाची अंमलबजावणी करणारे आणि जे नगराध्यक्षाचे प्रमुख पद आहे हे सत्तारूढकडे असल्यामुळं बहुमताचा वापर करून ते आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक वेळेला. आणि मग त्यामुळं बहुमतात असल्यामुळं आमचं कुठल्याही प्रकारे ऐकून घेतलं नाही जातं, ही आमची शोकांतिका आहे. सध्या नगरसेविका म्हणून मी प्रत्येक मीटिंगला हजर राहते आणि आम्ही जे आमचे प्रश्न विचारतोय किंवा आमचे जे विकास कामं नगरपालिकेसमोर ठेवतोय तर ते कामांना कुठल्याही प्रकारे प्राधान्य किंवा त्या कामाची कुठली अंमलबजावणी होत नाहीये असं आम्हाला दिसतंय आतापर्यंत. आणि आम्ही जे विकास कामासाठी वारंवार अध्यक्षांना अर्ज करत आहोत त्या अर्जांची सुद्धा कुठल्याही प्रकारे पूर्तता होत नाहीये. आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं जात आहे की तुमचे काम आता मार्गी लावू किंवा असे वेळेपुरते उत्तर भेटतात आम्हाला, परंतु ते कामाची अंमलबजावणी कुठल्याही प्रकारे होत नाहीये. जे शुल्लक छोटे जे कामं असतात आपले नाही का गटारींचं खड्डे बुजवणे वगैरे असे छोटे कामं केले जातात, परंतु जे आपले मेन राहुरी मधील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं काय, त्या खड्ड्यांचं काय, इथून किती जनता जाते गाड्यांवर. माझ्या प्रभागामध्ये 6 नंबर मध्ये आहे समस्या अक्षरशः रस्त्यांचा. जो सरकारी हॉस्पिटल समोर जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे खडबडीत आहे आणि खड्डेयुक्त आहे पूर्ण. आणि ॲम्ब्युलन्स येते म्हणजे बरेच पेशंट आणले जातात. ते पेशंट जे जगू शकतात ते सुद्धा ते मरत असतील अशा प्रकारच्या अवस्था त्या खड्ड्यांची आहे. तर मला नगरपालिकेला अशी विनंती करायची आहे का रस्त्यांकडेच प्रथम लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. आपले राहुरी मधलेच रस्ते खराब आहेत, बाहेरच्या रस्त्यांकडे तुम्ही लक्ष देताय, सगळं महत्वाचं आहे. आमच्या कामांकडे तुम्ही लक्ष द्यावे बस ही विनंती आहे. आणि जो गलिच्छपणा आहे, कचरा आहे, आणखी जे पाणी गटाराचं जे साठतंय तिथं, तर झोपडपट्टीमध्ये ना पूर्ण पोटरीपर्यंत येतंय ते पाणी, घाण गलिच्छ रस्ता आहे. तर लोक विचारतात की आपण तिथं मुरुम टाकावे किंवा रस्ता करणे किंवा कॉन्क्रिटीकरण करणे. आम्ही वारंवार अर्ज देत आहोत, त्याची अंमलबजावणी करणे ही आमची नगरपालिकेकडे विनंती आहे. आजच्या ज्या नगर परिषदेमध्ये हॉलमध्ये ज्या सूचना आम्ही मांडल्यात आमच्या सर्व नगरसेवकांनी, विरोधी पक्ष नेत्यांनी, ज्या पूर्ण झाल्या नाहीत, वेळेत पूर्ण झाल्या नाहीत, तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू व त्याची सर्व जबाबदारी ही प्रशासन व सत्तारूढ पार्टीवर राहील. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी.